हे मित्रांनो माळशेज घाटातलं मंदिर आहे आणि इथं सुंदर असं आहे. मित्रांनो सायकल रिपेअर करत असताना आपले मित्र इथं बसले होते आपल्यावर. पुणे जिल्हा सोडलाय आणि आता आपण पोहोचलोय ठाणे जिल्ह्यात आणि वर आता जाणं योग्य नाहीये आणि आपल्या प्लॅन मध्ये तो किल्ला आहे पण मी नाही जाते मित्रांनो. आता मित्रांनो हा आहे माळशेज घाटातला पहिला टनल. आता आपल्या प्रवासातील पहिलाच टनल आहे हा. मित्रांनो जय शिवराय, शुभ सकाळ. आजचा आपला दिवस आहे गडकोट मोहिमेचा 4था आणि आजचा आपला प्लॅन आहे निमगिरी किल्ला करून सिंदोला किल्ल्याकडे जायचा. तर मी काल हाडसर करून आलो तेव्हा निमगिरी गावामध्ये राहिलो. इथं मस्त अशी माझी सोय झाली आणि विजयदादा म्हणून आहे तिथं, त्यांनी आपली ती सोय केली. चला तर मग माझी सोय झालेली तुम्हाला जागा दाखवतो आणि नंतर आपण जाऊया निमगिरीकडे. इकडे आपली बॅग मित्रांनो. सुंदरचं असं हे छोटं घर आहे. मस्त अशी इथली माणसं आहेत मित्रांनो, आपुलकीची सगळी. चला आता जाऊया आपण निमगिरी किल्ल्यावर. मित्रांनो निमगिरी किल्ल्यावर जाताना ही निमगिरी गावातील सकाळ बघू शकतो मी. तो निमगिरी किल्ला मित्रांनो. हाच तो दादा ज्याने आपली सोय केली ती मित्रांनो. मस्त अशी आंघोळ करतोय सकाळची आणि तो निमगिरी किल्ला तिकडे जायचंय आपल्याला. मित्रांनो आपण त्या गावातनं आलो, तिथे ते आंघोळ करतोय तिकडून. तर आपण आता वर जाणार निमगिरीच्या पायथ्याशी. आता आपण वर जाणार निमगिरी किल्ल्यावरती. तर हा प्रवासाचा व्लॉग आहे, याच्यामध्ये मी प्रवासाची माहिती देईल आणि निमगिरी किल्ल्याचा सेपरेट व्लॉग टाकेल. तर आत्ता मी वर जाऊन खाली असतोपर्यंत सेपरेट व्लॉग असेल. तर आता हा व्लॉग इथं थांबवतो, पुढचा प्रवास तुम्हाला नक्कीच दाखवेल मी. चला तर मग आता वर जाऊया आणि तो व्लॉग दुसरा, त्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुम्ही निमगिरी किल्ल्याची माहिती वगैरे सगळं बघू शकता. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण निमगिरी उतरून खाली आलो आणि खाली आल्यावर जिथं आपण राहिलो तिथं आज जेवण केलं आपल्याला आणि आता आपण चाललोय पुढच्या प्रवासासाठी किल्ले सिंदोलावर. चला तर मग जाऊया, तुम्हाला मी दाखवतो कुठल्या दादाने आपली सोय केली ती. हे आहे दादाचं घर. दादाचं नाव आहे विजय दादा आणि हे त्यांचे भाऊ. चला तर आता दादा मी निघतो पुढच्या प्रवासाला. माया सोय केल्याबद्दल धन्यवाद आणि मायामुळे काय त्रास झाला तर माफ करा. मित्रांनो 2 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण येतो निमगिरीच्या बॅक साईडला, त्या गावातून जिथं आम्ही राहिलो होतो. आणि त्याच्याच फ्रंट साईडला लगेच दिसतो तो सिंदोला. तिकडेच आपल्याला जायचं आहे मित्रांनो. आत्ता तो सिंदोला किल्ला आहे. चला तर मग जाऊया आता. जर मित्रांनो आज सिंदोला झाला तर भैरवची गडच्या दिशेने पण आपण जाऊया. बघूया आता कसं होतंय. व्लॉग बघत राहा मित्रांनो. जय शिवराय. आणि अर्ध्या तासाच्या सायकलिंग नंतर निमगिरीवरनं मी आलो सिंदोल्याच्या इथं. आणि हा तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट. हा माझ्या मागं दिसतोय तो सिंदोला किल्ला आहे. आणि या किल्ल्याचं काही कारणास्तव या गावातून मला लोक बोलले वर आता जाणं योग्य नाहीये आणि आपल्या प्लॅनमध्ये तो किल्ला आहे पण मी नाही जाते मित्रांनो. आता माझी म्हणजे प्लॅन करताना मला एवढं माहीत नाही या एरियाचं, पण मित्रांनो काय करू शकत नाही मी. आता आपण जाऊ मग माळशेज घाटाकडे. थोडं लांब पडेल आपल्याला पण पर्याय नाही मित्रांनो. ऊन लागते त्यामुळे मित्रांनो मी घातलं सगळं पॅक झालो आहे मित्रांनो. माझ्या प्लॅनमध्ये आहे पण आता करू शकत नाही आहे, तर समजून घ्या मित्रांनो. मला जास्त माहीत नसल्यामुळे मी करू शकत नाही आहे. तर जाऊ का मित्रांनो. मग जातो माळशेजला आता. चला तर मग जाऊया.
समोर दिसतोय तो निमगिरी आणि आता आपण सायकलवर आहे आणि इकडं आहे तो सिंधोला गड. काय कारणास्तव आपण गेलो नाही. मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे मला माहिती आहे तेवढं, ह्या डोंगर रांगांमधून आपण फिरतोय आणि ह्या डोंगराच्या पलीकडं आहे आपला माळशेज घाट आणि इकडं आहे ह्या डोंगरांच्या पलीकडे जुन्नर पुणे. मित्रांनो ह्या भागाला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र आणि इकडं आला सपाटीचा भाग, त्याला कोकण साईड म्हणतात. इकडं सगळे डोंगरच आहेत बघा तुम्ही आणि इकडं मुंबई साईडला सगळी सपाटी आहे म्हणून याला म्हणतात कोकण भाग. तो कोकण भाग चालू होतो इकडे मुंबईकडे आणि संपतो डायरेक्ट गोवा तिकडं आणि हा पश्चिम महाराष्ट्र इकडं. चला तर मित्रांनो जाऊया आता पुढच्या प्रवासाला. नो ऑप्शन. बघत राहा, कमेंट करा. चला मित्रांनो इथून आपण आलो आणि इथं वीटभट्टी आहे. इथून दादांनी आपल्याला पेप्सी दिली, दादांचे धन्यवाद. दादांनी गार केलं आपल्याला थोड्या वेळासाठी आणि इकडून आता आपल्याला जायचे माळशेज घाटात. चला तर जाऊया मित्रांनो. जय शिवराय. आणि आपण 15-20 मिनिटांच्या परत सायकल प्रवासानंतर येऊन पोचतो पिंपळगाव जोगा धरणाच्या इथं आणि आपल्याला तिकडं जायचं आहे त्या डोंगराच्या पलीकडे. पण मी व्ह्यू घेण्यासाठी इकडं आलो आहे आणि मस्त असे पाणी जोगा धरणाचा. हा नाशिक हायवे नगर हायवे जुन्नरकडून जाणारा आहे फाटा आणि इकडं आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. बघा हे माने पिंपळगाव जोगा धरण. धरणापासून इकडं आलो, इथं लागलाय आपल्याला माळशेजला जाताना घाट आणि मित्रांनो मोठा घाट आहे. घामाने पूर्ण भिजलोय, ऊन लागतंय. 3:30 वाजले दुपारचे. पण मित्रांनो जायचंय आपल्याला. चला जाऊया माळशेज घाटाकडे. ब्लॉग बघत राहा. चला मित्रांनो मागाशी दाखवलं ते धरण पिंपळजोगा, तिकडून वर आलो हायवेनी. मित्रांनो चढ लागलाय, घाट आहे. ऊन तर बघा तुम्ही, सूर्यवर्ण चमकतोय आणि आपण खाली चमकतोय. चला माळशेजकडे. मित्रांनो घामाने पूर्ण भिजलोय. मित्रांनो तिकडून हायवेने आपण आलो की आपण येऊन पोचतो माळशेज घाटाच्या जवळ. म्हणजे हा माळशेज घाटच इकडे सुरू झाला आणि आता आपण पुणे जिल्हा सोडलाय आणि आता आपण पोहोचलोय ठाणे जिल्ह्यात. आणि या समोर दिसतोय तो हरिश्चंद्रगड आहे मित्रांनो. ह्याच्या पलीकडे कोकणकड आहे मित्रांनो आणि इकडे खाली पिंपळजोगा धरण. हे इथून ह्याची भिंत येते मित्रांनो बऱ्याच वेळाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो माळशेज घाटात आणि हा माळशेज घाट आहे मित्रांनो. हा वर रोड जाणार आहे आणि आपण इकडून वरनं खाली आलो. आपल्याला सगळं उतारच आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा आपली सायकल. चला तर आता माळशेज घाटात खाली बोगद्याच्या इकडे जाऊया. तुम्हाला तिथे गेल्यावर तिथले दृश्य दाखवतो. मित्रांनो फायनली आपण पोचलोय माळशेज घाटात. तुम्ही बघू शकता माझ्या मागं माळशेज घाट आहे. इथंही टनेलच्या इथं बसण्याची सोय तिथं आहे. आपण ही सायकल आणि इकडं व्हॅली तुम्हाला मी दाखवतो अख्खा माळशेज घाट. मित्रांनो हा आहे माळशेज घाटातला पहिला टनल. आता आपल्या प्रवासातील पहिलाच टनल आहे हा. चला जाऊया. मित्रांनो चला आता बोगद्यातनं पुढं आलोय. जाऊया आता माळशेज घाटातनं सायकलवर. एक्सपिरियन्स बघूया कसा आहे. मित्रांनो बोगद्यापासून थोडं पुढं आलो. आल्यावरती इथं हा तो धबधबा असतो तो पूल लागला आणि आपली सायकल पहिल्यांदा सायकलीने काहीतरी धोका दिलाय आणि हे तुटलंय मित्रांनो. स्क्रू आहेत आपल्याकडं, लावूया आता. चला
मित्रांनो सायकल रिपेअर करत असताना आपले मित्र इथं बसले होते आपल्यावर, होऊ शकता. मित्रांनो माझ्यासोबत हा काम करत होता इकडं. सायकलीने पहिल्यांदाच प्रॉब्लेम दिलाय मित्रांनो 4 दिवसांनंतर. करूया आता तेवढा सॉल्व. चला मित्रांनो माळशेज घाटात सायकलीचा प्रॉब्लेम सॉल्व झाला की आपण थोडं खाली आलो. खाली आल्यावर इथं मंदिराच्या इथं पोहोचलो. हे मंदिर आहे इथं आणि इथं खायची वगैरे सोय आहे आणि खाली अख्खा उतारच आहे. उतारायला जायचं आता आपल्याला. चला जाऊया. हे मित्रांनो माळशेज घाटातलं मंदिर आहे आणि इथं सुंदर असं आहे. मित्रांनो माळशेज घाटातला आजचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे आणि खतरनाक आहे. मस्त वाटलं बघा. पूर्ण घाट आहे मित्रांनो, खूप मोठा घाट आहे खालून वरपर्यंत. मित्रांनो फायनली आपण घाट अख्खा उतरलाय. ती पाच डोंगरांचा हा घाट तिकडून चालू होतो, डायरेक्ट इकडे येऊन संपतो. असं 3-4 वळण आहेत मित्रांनो. म्हणजे 3-4 वळण म्हणजे 3-4 डोंगर असे वर खाली करून आहे. अख्खा घाट आहे मोठा. आपण थोडक्यात आलोय पूर्ण सपाटीला. आत्ता समुद्र सपाटीच्या आसपास हा पूर्ण चढ आपण खाली उतरलाय आणि संध्याकाळचा हा मस्त असा सूर्यास्त. तिथं जायचंय मित्रांनो. संध्याकाळची वेळ होत चालली आहे. मी घाट उतरलाय, अजून बाकी आहे थोडा. सायकल ऑटोमॅटिक चालली आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक आहे सायकल आपली, मस्त चालली. मित्रांनो मी अजून आहे माळशेज घाटाच्या एंडिंगला. भैरवगडाच्या पायथ्याशी आहे मित्रांनो. संध्याकाळ होत चालली आहे, जंगल आहे पूर्ण मित्रांनो. घनदाट जंगलात एकटाच सायकलवर. आता मोरोशी अजून इथून 4 किलोमीटर आहे. बघू पुढं आता गेल्यावर राहायची सोय करूया आणि उद्या भैरवगडावर जाऊया. चला मित्रांनो जय शिवराय. आणि आपण त्या जंगलातनं आलो. त्याच्यानंतर मी पोचलो भैरवगडाच्या पायथ्याशी आणि मी आता आहे भैरवगडाच्या पायथ्याशी. तिथं एका आजोबांचं घर आहे. त्या आजोबांनी आपल्या इथं राहायला वगैरे जागा दिली. जेवण करतो बोलले. चला आजचा ब्लॉग संपवतो. ब्लॉग्स बघत राहा, नक्की सांगा कसे.